आज पनवेल येथे आयोजित विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे तुम्हा सगळ्यांचे नव्हे तर या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगीदादा कदम, सर्व सन्माननीय व्यासपीठ, पनवेल गावातील सर्व आमचे ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबईतून आलेले आमचे सर्व ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातून गुडेकरमधून आलेले सर्व ग्रामस्थ, मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो. गेले कित्येक दिवस खरं तर आपण हा योग कधी जुळून येतोय याच्यासाठी विशेष प्रयत्न करत होते. ते आमचे चंद्रकांत दादा होते, अजय होता, काही ग्रामस्थ होते, आमचा ज्याला आपण शाखा प्रमुख म्हणून नेमणूक केली, असे सगळी जण बरेच दिवस दादांची भेट आम्हाला घ्यायची आहे आणि गावामध्ये दादांना आम्हाला आणायचं आहे त्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु कुठेतरी योग जुळून यायला लागतो आणि तो आज योग जुळून आलेला आहे. आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण विकास काम करतोय आणि ते संघटना वाढीसाठी करतोय. म्हणून पक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय, आज आपले आमदार ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत ते आपले राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आज या गावामध्ये जायचं आणि विकास कामांचं भूमिपूजन करायचं असा हेतू ठेवून आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. अतिशय चांगला कार्यक्रम. गेल्या कित्येक महिन्यानंतर, मला वाटतं वर्ष दीड वर्षानंतर या गावामध्ये आज पक्षीय लेवलला आपल्याला पाहायला मिळतोय. मध्यंतरी दादा देखील आले होते, दादांनी आपल्या गावाकडे पाठ फिरवली किंवा दादांनी आपलं प्रेम या गावावरचं कमी केलं असं बिलकुल नाही. मध्यंतरी आपण येऊन गेलो त्यावेळी देखील आपली चर्चा झाली होती. परंतु दोन्ही बाजूने थोडासा पुढाकार आला की मग अशी विकास कामांची गंगा ही पुन्हा वाहायला सुरू होते. मग अशी आता आमचं सूत्रसंचालन करताना भानसे बोलले प्रमोद की कुठेतरी थोडासा विकास थांबलेला वाटला. विकास मित्रांनो थांबला नव्हता, विकास सुरूच होता. ज्यावेळी आपली ग्रामस्थांची चर्चा झाली की आपण दादांना भेटायचं आणि दादांना भेटून आपण विकास कामांचं निवेदन द्यायचं आणि दादांना पूर्णपणे आपण दादांच्या पाठीशी आहोत हे जाहीरपणे सांगायचं. हे सांगण्यासाठी ज्या दिवशी आपण आलात त्यावेळी आपलं निवेदन हे गाव अंतर्गत रस्त्याचं होतं आणि त्याचवेळी आपण दादांनी कुठल्याही प्रकारची किंतु परंतु न करता तुम्ही सध्या माझ्याबरोबर नाही आहे, तुम्ही पक्षाबरोबर नाही, अशा कुठल्याही प्रकारची किंतु परंतु शंका कुशंका न करता दादांनी लगेचच तुमची जी अडचण आहे ना ती मिटवण्यासाठी मी बसलोय, माझे शिवसैनिक आहेत, माझ्यापासून कधी दूर होणार नाही एवढी अपेक्षा खात्री दादा नव्हती. म्हणून लगेचच दादाने तुमचं काम त्याच वेळी रिमार्क्स मारला आणि ताबडतोब त्यांच्या पीएला सांगितलं की आजच्या पत्र तयार करून या कामाला निधी मंजूर करून दे. त्याच वेळी आपली मागणी आली चंद्रकांत दादा की दादा आमच्या गावाचा रस्ता सुद्धा खूप खराब झालेला आहे, तो रस्ता देखील आम्हाला मंजूर करून दादा आपल्याकडून मिळावा. तर तो त्या दिवशी तुम्ही भेटायला येणार होता हे मला माहिती होतं, दादांना माहिती होतं. परंतु त्याच्या किमाने 10 ते 15 दिवस अगोदर दादाने आम्हाला सूचना केल्या होत्या की तालुक्यातील काही प्रमुख रस्ते जे गावागावातले आहेत असे रस्ते आपल्याला द्यायचे आहेत, बजेटमधून त्या कामांची मला यादी द्या. आणि दादाने स्वतः सुचवलं की पनळीच्या रस्त्याचं काम हे त्या योजनेमधून द्या आणि त्या गोष्टीचं काम आपण अगोदर तुम्ही ज्यावेळी निवेदन दिलं त्याच्या अगोदर ते काम दिलेलं होतं आणि त्या कामाला मंजुरी देखील दादांनी बजेटमधून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेतली होती. अशा प्रकारे एक चांगलं लक्ष दादांचं या गावावर आहे. आपली जी गेली कित्येक वर्षापासून जी मागणी होती की गाव अंतर्गत रस्ता असायला पाहिजे, ज्या दिवशी आपण निवेदन दिलं लगेचच पत्र दिलं गेलं. दुसऱ्या दिवशी आम्ही ताबडतोब इंजिनियरला घेऊन गावामध्ये आलो. आपण ग्रामस्थांच्या समवेत त्या रस्त्याची पाहणी केली. आपण दोन्ही रस्ते पाहिले. परंतु हा जो रस्ता आता आपण घेतलाय कमानीपासून गावात येणारा हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने फार महत्वाचा असल्यामुळे आपण त्याला प्राधान्य तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलेलं आहे. त्याचं एस्टिमेट झालंय, प्रशासकीय मान्यता देखील झाली आणि आपण सगळ्यांनी आता सांगितलं की शिमग्याला आपली पालखी या रस्त्याने यायला पाहिजे. आज दादांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख म्हणून आपल्याला शब्द देईल की निश्चितच हे एकच नाही तर ही दोन्ही कामं आपण शिमग्यापर्यंत पूर्ण करून देऊ. जो विश्वास आम्ही आपल्याला देतोय तो फक्त आणि फक्त आमदार योगीदादांच्या पाठिंब्यामुळे देतोय. कारण आम्हाला माहिती आहे विकास कामाचं दुसरं नाव म्हणजे योगीदादा आहे. आज तालुक्यामध्ये जी काही विकास कामांची गंगा वाहते, मगाशीच आमच्या संजय शेडगेने तुळशीमध्ये सांगितलं, तुळशीची गणेशवाडी आपल्याकडे नव्हती, वर्षानुवर्ष ती वेगळ्या पक्षामध्ये काम करत होते. परंतु एक महिन्यापूर्वीच ते दादांकडे आले, भेटले आणि वर्षानुवर्ष त्यांचं प्रलंबित असणारा समाज मंदिराचा प्रश्न दादांनी 1 महिन्यात मिटवला. आज त्या समाज मंदिराला 10 लाख रुपये आणि तिथल्या रस्त्याला 7 लाख रुपये दिले. त्याचं भूमिपूजन करून आम्ही या ठिकाणी आलो. म्हणजे विकासाची गंगा नाही तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे विकासाचा महापूर दादांनी तालुक्यामध्ये आणलाय.
आपल्या शेजारीच बसलेले ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र अनिलजी रटाडे साहेब, आपल्या सर्वांना चांगले परिचयाचे एक शांत, सुस्वभावी आणि मनमिळावू माणूस. गेले कित्येक वर्ष त्यांना आपण पाहतोय की ते कट्टर राष्ट्रवादीवाले म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्याची ती ओळख आहे. ज्या पक्षामध्ये त्यांनी आजपर्यंत काम केलं अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केलं, परंतु आज ज्याप्रमाणे दादा या भागाचा विकास करतायत, तालुक्याचा विकास करतायत, त्यामध्ये कुठंतरी त्यांना देखील वाटलं की माझं देखील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं किंवा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून, विकासाची जाण असलेला कार्यकर्ता म्हणून केवळ घरात बसून राहण्यापेक्षा अशा माणसाच्या पाठीशी जावं की तो तालुक्याचा विकास करू शकतो, माझ्या पंचक्रोशीचा विकास करू शकतो. म्हणून त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला आणि ते देखील आपल्याबरोबर शिवसेनेमध्ये सहभागी झाले आहे. माझी इथल्या देखील काही ग्रामस्थांना विनंती आहे की ठीक आहे, संघटनेमध्ये वादविवाद होत असतात, आपलं कुटुंब घरातलं 5 लोकांचं असलं त्याच्यात आपली मतं सारखी नसतात. शिवसेना म्हणजे फार मोठं कुटुंब आहे. माझी खास करून विनंती आहे आमच्या सुनील दादा शिकवणना, दादा आपण आम्हाला वरिष्ठ आहात, आपण आमच्यापासून नाराज होऊन राहू नका. निश्चितच आमचं काही चुकलं असेल, संघटनामध्ये काम करत असेल, मी तालुका प्रमुख म्हणून सांगेन की निश्चित आमच्या चुका आपण दाखवून द्या, परंतु आपण देखील गावासोबत आमच्यासोबत आम्हाला मार्गदर्शक म्हणून निश्चित काम करा, अशी आपल्याला मी विनंती करेन. या ठिकाणी संजय दादांनी त्यांचा खंत व्यक्त केली की काही वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. आपल्या वाडीचे दोन्ही सदस्य आपण नेहमीप्रमाणे बिनविरोध देतात त्या पद्धतीने बिनविरोध दिले. त्याचवेळी आपण ठरवलं होतं की 2.5 वर्ष शेवड्याला आणि 2.5 वर्ष आपण पनळीला सरपंच पद द्यायचं. त्याप्रमाणे अंमलबजावणी आपली थोडीशी करायची राहून गेलेली आहे. कारण ती राहून गेली त्याला कारण पण दुसरं तिसरं काय नाही, तर कारण हेच होतं थोडं